गाइस कल हमारा वेडिंग शूट है और मैं बहुत ही ज़्यादा एक्साइटेड हूँ। आज मैं आई हूँ सैलून में हेयर वॉश करने और हेयर सेट करके मैं सीधा जाऊँगी लोकेशन पे सबसे पहले तो मुझे मेहंदी लगवानी है, फिर उसके बाद मैं सोऊंगी कल, क्योंकि कल अर्ली मॉर्निंग शूट स्टार्ट होने जा रहा है। और सबसे इंटरेस्टिंग बात तो ये है कि मैं पूरे फैमिली को इन्वॉल्व करने वाली हूँ, क्योंकि फैमिली नहीं होगी तो शादी कैसे हो सकती है भला। क्योंकि सारे जो रस्मों रिवाज जो भी होते हैं वो कल पूरे होने वाले हैं, जबकि मेरी ये 5वीं बार शादी होने जा रही है। पहले तो 4 बार मैं शादी कर चुकी हूँ एक ही पर्सन के साथ, और वही पर्सन के साथ मैं फिर से शादी करने वाली हूँ। हम दोनों के साथ साथ हमारी पूरी फैमिली भी बहुत खुश थी और एक्साइटेड भी थी कल आने के लिए। मैं अपने साथ मेरे विराट को भी लेके आई, क्योंकि मुझे बिल्कुल भी अच्छा नहीं लगता और मेरा मन भी नहीं लगता। तो हम तीनों पहले आए और कल मेरी पूरी फैमिली इवनिंग को आएगी। दिन भर शूट चलेगा, फिर रात को वो सब एंजॉय करेंगे, खाएंगे। और मम्मी पापा भी आफ्टरनून ही आने वाले हैं, क्योंकि उनके हाथ से कन्यादान करवाना है। तो बहुत अच्छे अच्छे रस्म होने वाले हैं और लोकेशन भी बहुत प्यारा था, तो फील भी आ रहा था वो वाला। और सबसे इंटरेस्टिंग बात तो ये कि मैंने जब शादी करी थी तो मेरा मेकअप जो था वो पैनकेक वाला मेकअप था। कैन यू बिलीव इट? 100 रुपीज़ का वो पैनकेक नहीं आता था जिसमें पानी डाल डाल के हम फेस पे लगाते थे। और ब्यूटिशियन ने, जो मेकअप आर्टिस्ट थी मेरी, उसने वो पैनकेक मुझे लगाया था। तो मैं बहुत ही ज़्यादा नर्वस थी अपनी शादी में, बट लव मैरिज थी तो क्या भी कर सकते हम। लेकिन गाइज कल मेरा पूरा महाराष्ट्रियन और प्यारा वाला लुक रहेगा जो मुझे खुद को पसंद है। सटल सोबर बट प्यारी सी दुल्हन लगूंगी मैं, जो महाराष्ट्रियन फ्लावर ज्वेलरी ये वो सब रहेगा और नौवारी रहेगी। तो रात के, अभी रात भी नहीं कह सकते, मॉर्निंग ही होने जा रही है। अभी 3-3:30 बजे है। मुझे नहीं लगता मुझे नींद भी मिलेगी। 1-2 घंटा सोऊंगी, फिर मुझे 6 बजे फिर से उठना है। तो बस अभी रात के 3:30 पौने 4 हुए हैं और ये लोगों को यहाँ पे नहीं रुकना था। इतनी लेट इनको घर भी जाना था, लेट हो रहा था। तो मैंने उसको बोला बैक साइड से रहने थे, जितना है बहुत है। मेरे शादी के टाइम इतना भी नहीं था, ब्यूटीफुल मेहंदी थी, तो मैंने उसको मना कर दिया। सो गाईज सकाळचे 5 वाजलेत, एक्झॅक्ट 5 वाजले ना, आणि आम्ही सगळे उठून बसलो आहे। सो आता मी आंघोळ केली आहे, फ्रेश झाले, चहा वगैरे प्यायलो आणि अर्ली मॉर्निंगचं शूट आहे। सो मेकअप पण लवकर करावं लागणार आहे, कारण आपलं जे कोवळं ऊन असतं ते आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यात आपल्याला शूट करायचं, पहिलंवालं शूट। तर आता मी जाते आहे ब्युटिशियनच्या रूममध्ये आणि माझा वासरू बघताय माझं, आणि माझा नवरदेव बघा। सो आता ते फ्रेश होतील पहिले, आणि मी माझा खजिना आत्ता घेऊन चालले आणि तुम्हाला एक दाखवू मी, जस्ट वेट। हे बघताय खूप सुंदर असा फ्रेम आहे आणि खूप रिलॅक्स वाटलेलं आहे या रूममध्ये। तर आता मी खजिना घेऊन चालले शेजारच्या रूममध्ये, जिथे ब्युटिशियन मला रेडी करेल। पाण्याची बाटली होत्या, ओके, चप्पल घालून जा। Hello. Good morning. Good morning. Say hi. Hi. Hello. तर या माझ्या ब्युटिशियन आहेत। ओके, मेकअप आर्टिस्ट, माय मिस्टेक।
मशीन कुठलंच नाही वापरायचं. माझा मोबाईल घेऊन तरी एकदा दाखवते ना पण. थंड थंड हवा आली. हो ना, बाहेर तर जाम एकदम थंडी आहे. आणि शेला घालायचं म्हणजे तू तर नाही घालायचं तर तू ऍडजस्ट कर आता आणि वरच्या बाजूला लाव, ती बनवून पाठवते दुसरी. भाई साहब टिश्यू बघत ब्रोचचं बॉक्स आहे का? टिश्यू घेऊन ये. असू दे, काम करतोय आपण. जा पटकन. माझ्या पर्समधनं गाडीची चावी नाही. खरंच केविल वाना आहे ग तो. सांग रेड पर्स बघ. हो राजा. तेव्हा तर लग्नामध्ये माझा लुक किती ब्लॅक करून टाकला होता. आता तुम्ही कसा ग्लो आलाय तुम्हाला बायको सोबत राहून राहून. इथे पण क्रेडिट बायकोच घेऊन जाते. इथे पण क्रेडिट बायकोच घेऊन जाते. बायकोला नाचायचं असतं प्रत्येक गोष्टी. विराटने आवाज दिला होता ना ग. हो ना, विराटने पण. विराट तिकडे त्या कॉर्नरला बोलणार का? हां एक्सक्यूज मी. बोलो. कसं वाटतंय पुण्यांदा लग्न करून? फारच छान वाटतं. गुरुजी, आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. तर आमचं लग्न पण असंच घाईत वैदिक केलं होतं, पण घाईतच झालं होतं जरा. हो, तिसऱ्यांदा येता इथपर्यंत नवशा गणपतीपर्यंत आले. हो. सो आम्हाला पुन्हा त्याच दिवसांची आठवण झाली आता. प्रत्येक वेळेस थोडा वेगवेगळा लुक आहे आपला. हां, ते तर आहे. तुम्ही ओळखू येत नसेल. नाही, पण कूल दिसतं एकदम. मी तो विचारायची गोष्ट आहे. विचारणं हेच काहीतरी वेगळं आहे, असं विचारलं नाही पाहिजे. अच्छा, ओके. गुरुजी, आता आपले काय काय विधी बाकी आहे? आता कुंकू भरायचं बाकी आहे, गडबंधन आहे, पाणीपुरी आहे, तसं बघायचं. आणि त्या रूममध्ये विराट झोपलेला आहे. 11 वाजेपर्यंत पूजेचा टाइम आहे. शॉर्ट घेतले ना आम्हाला. तर तो झोपलेला जास्त बेटर राहील असं वाटतंय मला. काय बोलायचं आहे तुम्हाला? नाही, गुरुजींशी बोलत होतो मी. अच्छा, कन्यादान करायचं आहे ना, पप्पा येत आहे. अच्छा. हा माझ्या मेहंदीचा रंग आहे. सो थोड्या वेळाने तुम्हाला त्याच्यातलं नाव ओळखायचं आहे. ओके. सो गाईज, होल टीम रेडी आहे आणि बघू शकता सगळा ग्रुप. कपडे चेंज केले त्यांनी स्वतः. तो पॅलेट काढतो मधून.
इन्स्टा पाहिलं आहे पण हे आता त्याच्यावर कोणी नाही ते लागून जातं लक्षात नाकच लागले पूर्ण. बघते ते वेगळं दिसत लांब वा म्हणजे त्याच्यातच असेल पुढे. ठीक आहे, हात घाल तोपर्यंत. मी ते मी ते आत्ता ह्याच्यात टाकून आणलं. ते करून घ्यायला पाहिजे त्यांनी आपला अजून हा पण शॉट बाकी पायऱ्या उतरताना. हो त्याच्यात राहते. थांब मी त्याच्यात बघते पुन्हा. कारण हे सगळं काढून घेत नाही का? अगं मी आत्ता ह्याच्यात टाकलं माहिती का. जाता येईल ना हे आपण विराट विराट कसा दिसतोय मी कसा दिसतोय आई. म्हणजे लिटरली मला हे बघून असं वाटलं की हे मणी पहिले आर्टिफिशियल वाटलं आणि बघताय तुम्ही हे सगळे ओरिजिनल फुलं आहेत. हे ओरिजिनल आहे, गुलाब ओरिजिनल आहेत आणि शिवाय एक 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 फुल ओवलं गेलंय. वा वा वा, हे पण खूप सुंदर आहे. पण याचं आहे ना काहीतरी करता यायला हवं. एक बरोबर आहे पण त्यातलं दोन्ही सेम लागतील ना. मग ती करून घेता येईल ना काहीतरी. काय ग याचं काहीतरी करून घेता येईल ना तुम्हाला. सेक्सी लॉक. चलो व्हेरी गुड. सो आता जेवण करायचा टाइम झाला आणि चेंज केलंय. मेकअप तसंच ठेवावं लागणार आहे. गाडी घेऊन जायची का? कुठे? रेस्टॉरंट. गाडी घेऊन जाऊ. गाडी पण चावी आणून जायची. तुमचं असं काय काम आहे? चालत कोण जातं यार एवढं लांब? किती दूर आहे? इथे ते आहे समोर. ठीक आहे, तर आता आम्ही चाललो जेवायला. सगळे जाऊन जेवायला गेले आणि जेवण केल्यानंतर 4 वाजेला पुन्हा रेडी व्हायचं आणि बाकीचा विधी पूजा जे पण आहे ते सायंकाळी सगळेजण आल्यानंतर कंटिन्यू होणार. आणि विशालचा लुक बघताय. आय हाय 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 हाय. सो प्रचंड दमायला झालाय. बॅकग्राऊंड बघा. ये मग दुपारचं ऊन पडलंय इथे पण. हे काय बाबा इथे का झाडाला पाणी देतो. काय पागल आहे का? इकडे कर. इकडे वॉशरूम खाली. वॉशरूम नाही इथे खाली उभं कर. इथले लोक आहे. इथे चाललाय आमचा कार्यक्रम. अरे किती मुतला असशील रे तू. हा कॉमेडी. चलो
काय सांगायचं ताप हाय करा. विराट मम्मी बघा सगळ्यांना ऍड करते ना मी आता माझी सगळी फॅमिली आलेली आहे. मला सो गाईज आताच थँक्यू बाय. तर काहीच आत्ताच प्रोग्राम संपलाय आणि आता मला ज्वेलरी जी आहे ती उतरवायची आणि इतकं भयानक दमायला झालं आहे आणि लिटरली मला इथं रॅशेस मे बी झाले आहेत कारण मला इचिंग होतं आहे, रेडनेस आला आहे. तर आता नेकलेस काढल्यानंतरच कळेल की आतनं काय झालं आहे कारण मी ते जेव्हा प्रोग्राम चालू होता तेव्हा मी बघू नाही शकत होते. तर आता ज्वेलरी रिमूव्ह केल्यानंतरच मला कळणार की मला इथे किती काय काय झालं आहे. आणि एक नवरी बनणं खूप मोठा टास्क असतो. एकतर तिच्या माइंडमध्ये टेन्शन असतं की ती सासरी जाऊन काय काय फेस करणार आहे किंवा सासर कसं आहे किंवा तिला स्वतःच्या घरातून नव्या घरी जाणं आणि तिथे कसं डील करायचं आहे हे तिला माहीत नसतं आणि त्या सगळ्या गोष्टी तिच्या माइंडमध्ये असतात. म्हणजे एक नवीन नवरीबद्दल जर का बोलायला गेलं तर किती डिफिकल्ट आहे एका मुलीचं लाईफ, किती ती स्वतःचं घर सोडून दुसऱ्या घरी येते आणि तिला लाखो प्रश्न असतात की अरे मी कसं डील करू, मी कसं राहू, कारण मला तर अशी सवय. ह्या गोष्टी तिला डोक्यात घेऊन चालायचे आणि सोबत तिला हे सगळं कॅरी करायचं आहे लग्नात. म्हणजे मजाक आहे का? मजाक आहे, मजाक आहे, बिलकुल सत्य आहे. बघितलं तर एक मुलगी होणं मजाक नाही आहे आणि खूप पुण्य केले तर बाईचा जन्म भेटतो कारण की ती एक स्त्री आहे, ती एक आदिशक्ती आहे आणि लक्ष्मी आहे. तिने जर का ठरवलं तर ती जगात काहीही करू शकते. तिने जर ठरवलं तर ती होत्याचं नव्हतंही करू शकते आणि तिने जर का ठरवलं तर जी गोष्ट तुम्ही कधी बिलीवही नाही करू शकत ती गोष्ट ती करून दाखवू शकते. म्हणूनच स्त्रीला आदिशक्ती मानलं गेलं आहे की तिला जिथे टाकाल तुम्ही तिथे ती त्याचं काय बोलतात त्याला, तिला जिथे टाकाल तुम्ही तिला तुम्ही जिथे टाकाल तिथे ती सोनं करते. तुम्ही तिला जिथं टाकाल तिथं ती सोनं करते. त्याच्यामुळे स्त्रीचा नेहमी आदर केला गेला पाहिजे आणि तिच्या गोष्टी फेस करत असते तिच्या लाईफमध्ये. हे एका पुरुषासाठी इम्पॉसिबल आहे. सो आज मी ब्राईड झाल्यानंतर पुण्यांदा मी ब्राईड झाली आणि मी खूप गोष्टी अशा, एक असतं ना की जेव्हा आपण मंडोळ्या बांधतो हा मळवट आणि एक ब्राईडवाली फिलिंग येते तर ना अचानक कसे अंगाला थोडेसे शहारे येतात आणि त्या फिलिंग येतात वेगळ्याच वाल्या. भलेही माझ्या लग्नाला आता 9-10 वर्ष होत आहेत पण तरीही मी आज तसं काही फील केलं आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठा टास्क आहे. सो प्रत्येक मुलीला जेव्हा ती सासरी जाते तर सासरच्यांकडून कोऑपरेट केलं गेलंच पाहिजे, तिला ॲप्रिशिएट केलं गेलं पाहिजे, तिला अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे आणि तिला थोडासा वेळ दिला गेला पाहिजे. किती केलं तरी ती तिचं घर सोडून सासरी आलेली असते, तिला तिथे रुळायचं असतं, सवय करून घ्यायची असते आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तिला आत्मसात करायच्या असतात
वेगवेगळी मनं जपायची असतात, वेगवेगळे लोक तिला सांभाळायचे असतात, एक वेगळ्याच लेवलची जबाबदारी तिच्या अंगावर आलेली असते. सो आपली तितकीच जबाबदारी असते की जेव्हा नवरी घरात येते तर तिला खूप अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे, तिला समजायला पाहिजे ती कसं फील करते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा रिस्पेक्ट केला गेलाच पाहिजे. तर हा एक छोटूसा मेसेज होता माझ्याकडून. काल माझी मेहंदीवाली रसमही झालेली आहे आणि तुम्ही बघताय जे की माझ्या खऱ्या लग्नातही एवढी सुंदर मेहंदी मी काढली नव्हती. मेकअप तुम्ही बघताय, खूप सुंदर असा मेकअप झालेला. सगळेजण खूप हॅपी होते आणि मेन थिंग तर काय की माझे मम्मी पप्पाही होते लग्नामध्ये. नऊवारी घातलं आहे मस्तपैकी आणि खूप 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 छान वाटलं. पण आता तितकंच छान वाटणार आहे जेव्हा मी हे सगळं रिमूव्ह करणार आणि मोकळा फील घेणार आहे. कारण की भाई साब हे इतकं भयंकर आहे. माझे हात सकाळपासून असेच्या असेच आहे. एवढं वजन मी कॅरी करते आणि जे आपलं नऊवारी आपण वेअर करतो ते टोचणं वेगळं, ते पैंजण वेगळे, परत ज्वेलरी आणि ते रॅशेस आणि ते इचिंग, रेडनेस, खाज, हे सगळं करता करता तुम्हाला उभं राहायचं आहे, फोटोज काढायचे आहेत दिवसभर. उभं मग बॅक अशी बोलायला लागते. असं वाटतं की आता म्हणजे उभं राहूच नाही शकत. सो खूप मोठा टास्क होता आजचा आणि एक आर्टिस्ट असणं. सो खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं की माझा ब्लॉग मी इथेच संपवायला पाहिजे. कारण की आता मला खूप गोष्टी ज्या आहेत त्या सावरायच्या आहे. सामान मला आवरायचं आहे, बॅगा पॅक करायच्या आणि निघायचं आहे माझ्या घरला. तर नवरोबा तुमचं काय म्हणणं? आणि जरा आमच्या साहेबांना बघता तुम्ही एकदा. हाय साब, काहीतरी वेगळाच लुक, काहीतरी वेगळाच ग्लो. कशामुळे ग्लो? मी आता परत चौथ्यांदा लग्न केलं ना तुझ्यासोबत. अच्छा ओके. ग्लो वाढतोय. अच्छा, पण आज तुम्ही भयंकर खतरनाक दिसताय. तू पण जेन्युइनली खूप सुंदर दिसताय. वन साईड बघा. भाई साब, बापरे, आहा, खरं भारी दिसतंय विशाल. मजाक नाही करत आता, एकदम सिरियस मोडमध्ये बोलते, जेन्युइनली. थँक्यू बेटा. तुझे डोळेच मला सांगताय. मग संपव मी ब्लॉग. हां, मी त्याच्या आधी माझ्या तोरड्या दाखवते. पण माझे नेल जे आहेत इतके सुंदर होते. माझ्या नवऱ्याने मला पाय दिला, इथे मारला आणि माझं जे नख आहे ते पूर्ण उलटं केलं आणि तोडलं. त्याच्यामुळे सगळ्या पायाची नखं मला कापावी लागली. पण स्टील क्यूट वाटत आहेत, सुंदर वाटत आहेत. पैंजण मी घातलेले आहेत आणि चुम करत होते दिवसभर. सो अशा क्यूट थिंग मला खूप आवडत असतात. हा माझा हात, हा चुडा. आणि चुडा बघताय तुम्ही, जेव्हा आपण हा चुडा घालतो ना हातात, काहीतरी वेगळ्याच लेवलच्या फिलिंग्स असतात ज्या मी तुम्हाला वर्ड्समध्ये नाही सांगू शकत आहे. ही बघा, म्हणजे काय सुंदर वाटतं यार. आणि या फिलिंग घ्यायला नवरी बनावं लागतं. नवरी बनल्यानंतरच आपण हे सगळं फील घेऊ शकतो आहे. सो बेस्ट फिलिंग आहेत, बेस्ट फिलिंग एव्हर. तर एवढं बोलून मी माझा टाइमपास जो आहे तो इथे संपवते. भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. मी इकडे चेंज करायला आलेलो आहे. हा विराट बोल. मी काय म्हणतो, ऐक, आजी सोबत तू घरी निघून जा. आईन मी येतोय. चिरी की
मी ते आता ब्लॉगमध्ये ॲड करते. त्या दिवशी मी तुला म्हटलं माझ्या चाचीबद्दल काहीतरी बोल, तू काय बोलली होती की म्हणे माझ्या ब्लॉगमध्ये म्हणते चाची तू खूप शायनिंग मारते. असं बोलता काय? मी ब्लॉग Thank you.